So we are discussing numericals of chapter number 5, that is oscillations of 12th science of Maharashtra board. And the first type is problems on differential equation of linear SHM. आता linear SHM सगळ्यांना आठवतं. What is linear SHM? It is linear periodic to and fro motion about a fixed point in which the force acting on the particle is directly proportional to the displacement from mean position and it is always directed towards the mean position. सगळ्यांना लिनियर SHM ची व्याख्या माहिती आहे, ती डेफिनेशन पण महत्त्वाची आहे, हे पण सगळ्यांना माहिती आहे. आता हे जी लिनियर SHM आहे त्यासाठी आपण डिफरन्शियल इक्वेशन तयार केलं होतं. 2 मार्काचा तो प्रश्न येतो, ऑब्टेन डिफरन्शियल इक्वेशन फॉर लिनियर SHM. ते जे डिफरन्शियल इक्वेशन आपल्याला मिळालं होतं ते या प्रकारे होतं: d2x/dt² प्लस ओमेगा स्क्वेअर x इज इक्वल टू 0 और d2x/dt² प्लस k/m इंटू x इज इक्वल टू 0. दोन्ही फॉर्म व्यवस्थित लक्षात ठेवा. इथे तुमच्या लक्षात आलेलंच असेल की ओमेगा स्क्वेअर म्हणजेच k/m. ओके, आता या ठिकाणी k म्हणजेच काय असतो? फोर्स कॉन्स्टंट. f म्हणजे अप्लाय केलेला फोर्स आणि x म्हणजे झालेलं एक्सटेन्शन. अप्लाइड फोर्स पर युनिट एक्सटेन्शन इट इज कॉल्ड फोर्स कॉन्स्टंट. आणि या केलाच आपण m ओमेगा स्क्वेअर पण लिहू शकतो. म्हणजे के चे 2 फॉर्म्युले तुमच्याकडे आहेत, एक आहे f/x आणि दुसरा आहे m ओमेगा स्क्वेअर. फोर्स कॉन्स्टंट काढायला विचारला तर या 2 फॉर्म्युल्यांपैकी तुम्ही फॉर्म्युला वापरू शकता. त्यानंतर ओमेगा म्हणजेच अँग्युलर वेलॉसिटी. त्यासाठी फॉर्म्युला आहे आपल्याकडे एकतर 2πn, n म्हणजे फ्रिक्वेन्सी, किंवा दुसरा फॉर्म्युला आपल्याकडे 2π/T. टी म्हणजे टाइम पिरियड ऑफ व्हायब्रेशन किंवा ऑसिलेशन. ठीक आहे, हे आहेत डिफरन्शियल इक्वेशनवरचे फॉर्म्युले आणि याच फॉर्म्युल्यांच्या बेसिसवर आता आपल्याला न्यूमरिकल सॉल्व करायचे आहेत. द फर्स्ट न्यूमरिकल इज टेकन फ्रॉम टेक्स्ट बुक अँड द न्यूमरिकल इज द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ SHM इज, आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन दिलेलं आहे d2x/dt² इज इक्वल टू -36x असं डिफरन्शियल इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे. फाइंड, आता या इक्वेशनवरनं आपल्याला काय काय शोधायचं आहे? फाइंड नंबर 1 पिरियड अँड नंबर 2 फ्रिक्वेन्सी ऑफ SHM. तर या SHMचा टाईम पिरियड किती आहे आणि फ्रिक्वेन्सी किती आहे ते आपल्याला विचारलं आहे. मग आता लक्षात ठेवा, जेव्हा जेव्हा तुम्हाला इक्वेशन दिलेलं असेल तेव्हा इक्वेशन रिप्रेझेंट करायचं, त्याला स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणायचं आणि नंतर मग आपल्याला व्हॅल्यूज मिळतील. मग ठीक आहे, द गिव्हन डिफरन्शियल इक्वेशन कोणतं आहे आपल्याला? d2x/dt² इज इक्वल टू -36x. यालाच मी रिअरेंज केलं, आपल्याला लिहिता येतं d2x/dt² प्लस 36x इज इक्वल टू 0 आहे, बरोबर. आता याला हे स्टँडर्ड फॉर्ममध्ये आलं, याला कम्पेअर करा स्टँडर्ड फॉर्मसोबत. सो कम्पेअरिंग इट विथ, आता आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन माहिती आहे कोणतं आहे? d2x/dt² प्लस ओमेगा स्क्वेअर x इज इक्वल टू 0. या दोघांचं कम्पॅरिझन जर आपण केलं तर आपल्याला ओमेगा स्क्वेअरची किंमत किती दिसत आहे? 36. सो वी गेट ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू 36 मीन्स ओमेगा इज इक्वल टू 6. ओमेगा म्हणजे अँग्युलर वेलॉसिटी असते म्हणून युनिट टाकलं मी रॅडियन पर सेकंड. आपल्याला ओमेगा मिळाला रॅडियन पर सेकंड. आता ओमेगा जर मिळाला तर ओमेगावरनं आपल्याला फ्रिक्वेन्सी पण काढता येते आणि ओमेगावरनं टाईम पिरियड पण काढता येतो. मग ओमेगावरनं मी पहिली फ्रिक्वेन्सी काढतो. कशी काढणार? तो ओमेगाच्या ऐवजी ठेवा 2πn. सो 2πn इज इक्वल टू 6. म्हणजेच n असेल आपल्याजवळ 6/2π म्हणजे 6/6.284 म्हणजेच 0.955 हर्ट्स ही मिळाली फ्रिक्वेन्सी. आता फ्रिक्वेन्सी जर मिळाली तर टाईम पिरियड काढताच येतो, कारण की रेसिप्रोकल ऑफ फ्रिक्वेन्सी म्हणजे टाईम पिरियड असतं. सो कॅपिटल T इज इक्वल टू 1/n. सो इट इज इक्वल टू 1/0.955 म्हणजेच 1.05 सेकंद. हे कॅल्क्युलेशन तुम्हाला लॉगनी करायचे आहेत, हे तुम्हाला समजतं, तुम्ही ते लॉगनी कॅल्क्युलेशन करून पाहिजे. सो आपल्याला मिळालं देअरफॉर द पिरियड ऑफ SHM इज 1.05 सेकंद अँड फ्रिक्वेन्सी 0.955 हर्ट्स. युनिट लिहायला विसरायचं नाही. युनिट जर तुम्ही लिहिलं नाही कोणत्याही एकाचं तर तुमचा अर्धा मार्क जाईल. द सेकंड एक्झाम्पल इज द डिफरन्शियल इक्वेशन फॉर लिनियर SHM ऑफ अ पार्टिकल ऑफ मास 2 ग्रॅम इज d2x/dt² प्लस 16x इज इक्वल टू 0. फाइंड द फोर्स कॉन्स्टंट. डिफरन्शियल इक्वेशन आपल्याला दिलेलं आहे, पार्टिकलचं मास दिलेलं आहे आणि आपल्याला काय शोधायचं आहे? फोर्स कॉन्स्टंट शोधायचं आहे. ठीक आहे, डिफरन्शियल इक्वेशन दिलेलं असल्यामुळे आपण ते इक्वेशन लिहून घेऊयात. सो द डिफरन्शियल इक्वेशन इज d2x/dt² प्लस 16x इज इक्वल टू 0. आता स्टँडर्ड फॉर्ममध्येच इक्वेशन आहे त्यामुळे डायरेक्ट कम्पेअर करायला त्याच्या स्टँडर्ड फॉर्मसोबत.
सो d2x/dt² प्लस k/m इंटू एक्स इज इक्वल टू 0. आता मी k/m इथे ओमेगा स्क्वेअरला d2x/dt² प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इज इक्वल टू 0 सोबत पण कम्पेअर करता आलं असं, पण आपल्याला फोर्स कॉन्स्टंट काढायचा आहे म्हणून मी त्याला d2x/dt² प्लस k/m इंटू एक्स इज इक्वल टू 0 याच्यासोबत कम्पेअर केलं. सो वी गेट k/m इज इक्वल टू 16 म्हणजेच k इज इक्वल टू m इंटू 16. m म्हणजे त्या पार्टिकलचं मास 0.002 2 ग्रॅम आहे ना, सो 0.002 किलोग्रॅम इंटू 16, सो 0.032 न्यूटन पर मीटर. ठीक आहे, देअरफॉर फोर्स कॉन्स्टंट इज 0.032 न्यूटन पर मीटर असं आपल्याला आन्सर मिळालं. ठीक आहे, द नेक्स्ट एक्झाम्पल नंबर 3. अ बॉडी ऑफ मास 1 किलोग्रॅम इज मेड टू ऑसोलेट ऑन अ स्प्रिंग ऑफ फोर्स कॉन्स्टंट 16 न्यूटन पर मीटर. म्हणजे त्या बॉडीचा मास दिला आपल्याला 1 किलोग्रॅम, फोर्स कॉन्स्टंट दिला आहे त्या स्प्रिंगचा 16 न्यूटन पर मीटर, म्हणजे के दिलेला आहे 16 न्यूटन पर मीटर. कॅल्क्युलेट अँग्युलर फ्रिक्वेन्सी म्हणजे ओमेगा. अँग्युलर वेलॉसिटीलाच अँग्युलर फ्रिक्वेन्सी पण म्हणतात, लक्षात ठेवा. फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन म्हणजे एन आपल्याला काढायचं आहे आणि पिरियड ऑफ व्हायब्रेशन म्हणजे कॅपिटल टी आपल्याला काढायचं आहे. आता हे जे एक्झाम्पल आहे हे ज्या बोर्डाचे पेपर झाले जुने त्याच्यामधलं एक्झाम्पल आहे. मार्च 2019च्या एक्झाममध्ये पण हे एक्झाम्पल विचारलं होतं आणि ऑक्टोबर 2013च्या एक्झाममध्ये पण हे एक्झाम्पल विचारलेलं होतं. पहिले आपण अँग्युलर फ्रिक्वेन्सी काढूया. मग त्यासाठी रिलेशन आपल्याला माहिती आहे, ओमेगा स्क्वेअर म्हणजेच k/m असतं. सो ओमेगा स्क्वेअर केची व्हॅल्यू 16 दिलेली आहे आपल्याला आणि पार्टिकलचं मास 1 किलोग्रॅम दिलेलं आहे, म्हणजे 16/1 म्हणजे ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू मिळाली आपल्याला 16, म्हणजेच ओमेगा मिळाला आपल्याला 4 रेडियन पर सेकंड इज द रिक्वायर्ड अँग्युलर फ्रिक्वेन्सी. आता अँग्युलर फ्रिक्वेन्सी मिळाली त्याच्यावरनं फ्रिक्वेन्सी काढता येते. मग फ्रिक्वेन्सी काढण्यासाठी काय फॉर्म्युला, ओमेगा/2π. ओमेगा आहे 4/2π म्हणजेच 2/π म्हणजेच 2/3.142 म्हणजेच 0.9548 हर्ट्स. फ्रिक्वेन्सी काढली त्यामुळे युनिट असेल हर्ट्स. आणि टाईम पिरियड शोधायचं आहे आपल्याला. द टाईम पिरियड ऑफ व्हायब्रेशन इज म्हणजे रेसिप्रोकल ऑफ फ्रिक्वेन्सी. सो टी इज इक्वल टू 1/n. सो 1/0.9548 म्हणजेच 1.047 सेकंद. हे त्या परीक्षेमध्ये विचारलेलं एक्झाम्पल होतं. सेम तशाच प्रकारचं एक्झाम्पल अजून मार्च 1995 या एक्झाममध्ये विचारलेलं. काय म्हटलं पहा, अ 40 सेंटीमीटर लॉंग स्प्रिंग बिकम्स 47 सेंटीमीटर. 40 सेंटीमीटर लांबीचा स्प्रिंग आहे तो 47 सेंटीमीटरचा बनतो किंवा होतो ताणल्यामुळे. व्हेन अ लोड ऑफ 10 न्यूटन हँग्स टू द फ्री एंड. जेव्हा त्या स्प्रिंगच्या दुसऱ्या टोकाला 10 न्यूटन एवढा लोड आपण लावतो त्यावेळेस तो 40 सेंटीमीटर लांबीचा स्प्रिंग 47 सेंटीमीटरचा बनतोय. डिटरमाइन द फोर्स कॉन्स्टंट ऑफ द स्प्रिंग. तर त्या स्प्रिंगचा फोर्स कॉन्स्टंट आपल्याला शोधायचा आहे. आता लक्षात घ्या किती फोर्स आपण अप्लाय केला, 10 न्यूटन. त्या 10 न्यूटन फोर्समुळे एक्सटेन्शन किती झालं, तर पहिले 40 सेंटीमीटर होता नंतर 47 सेंटीमीटर झाला म्हणजे एक्सटेन्शन झालं 7 सेंटीमीटर म्हणून एक्स झालं 7 सेंटीमीटर म्हणजे 0.07 मीटर. आणि आपल्याला फोर्स कॉन्स्टंट काढायचं म्हणजे के काढायचं आहे. मग फोर्स कॉन्स्टंट काढण्यासाठी फॉर्म्युला काय, फोर्स अपॉन एक्सटेन्शन. फोर्स इज 10 न्यूटन अँड एक्सटेन्शन इज 0.07. सो इट इज 1000/7 म्हणजेच 142.85 न्यूटन पर मीटर. सो फोर्स कॉन्स्टंट इज 142.85 न्यूटन पर मीटर असा आन्सर आपल्याला मिळून जातं. एकदम सिंपल. 5th एक्झाम्पल इज अ बॉडी ऑफ मास 2 किलोग्रॅम परफॉर्म्स लिनियर SHM. ठीक आहे, 2 किलोग्रॅमची बॉडी आहे ती लिनियर SHM करत आहे. द रिस्टोरिंग फोर्स ॲक्टिंग ऑन इट वेन इट्स डिस्प्लेसमेंट इज 0.6 मीटर फ्रॉम द मीन पोझिशन. म्हणजे जेव्हा तो पार्टिकल मीन पोझिशनपासून 0.6 मीटर अंतरावर असतो तर त्याच्यावर ॲक्ट होणारा रिस्टोरिंग फोर्स किती असतो, इज 3 न्यूटन. म्हणजे जेव्हा तो पार्टिकल 0.6 मीटर अंतरावर आहे तेव्हा ॲक्ट होणारा फोर्स आहे 3 न्यूटन. राईट डाऊन द डिफरन्शियल इक्वेशन ऑफ इट्स मोशन. तर आता तुम्हाला याच्यावरनं डिफरन्शियल इक्वेशन त्या मोशनचं तयार करायचं आहे. मग काय काय दिलं आपल्याला, पार्टिकलचं मास दिलं 2 किलोग्रॅम, त्याचं डिस्टन्स दिलं मीन पोझिशनपासून 0.6 मीटर म्हणजे एक्स दिलं 0.6 मीटर. आता एक्स म्हणजे डिस्प्लेसमेंट पण असतं आणि एक्स म्हणजे एक्सटेन्शन पण असतं. कशासाठी आपण एक्स वापरतोय ते लक्षात घ्या. आणि एफ आहे 3 न्यूटन. मग आता पहिले आपण ओमेगा शोधून घेऊया. मग के इज इक्वल टू एम ओमेगा स्क्वेअर फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे. त्यामुळे ओमेगा स्क्वेअर म्हणजेच k/m आणि के म्हणजेच F/x. बरोबर आहे. मग त्यानुसार
आपल्याला मिळतं ओमेगा स्क्वेअर इज इक्वल टू एफ अपॉन एम एक्स. एफ आहे 3 न्यूटन, एम आहे 2 किलोग्रॅम आणि एक्स आहे 0.6. सो 3 अपॉन 1.2 म्हणजेच 2.5. ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू आली 2.5 म्हणजेच ओमेगाची व्हॅल्यू आली √2.5 रेडियन पर सेकंद. आपल्याला डिफरन्शियल इक्वेशन तयार करायचं आहे आणि डिफरन्शियल इक्वेशनमध्ये आपल्याला ओमेगा स्क्वेअर लागतो, म्हणून पहिले आपण ओमेगा काढून घेतला. ठीक आहे, मग आता डिफरन्शियल इक्वेशन तयार करायचं आहे. द डिफरन्शियल इक्वेशन आपण त्याचा फॉर्म मांडला d2x/dt² प्लस ओमेगा स्क्वेअर एक्स इक्वल 0 आणि इथे ही ओमेगा स्क्वेअरची किंमत टाकून देऊ. सो ओमेगा स्क्वेअर विल बी 2.5. सो d2x/dt² प्लस 2.5 एक्स इक्वल 0 अँड दिस इज रिक्वायर्ड डिफरन्शियल इक्वेशन. आपल्याला डिफरन्शियल इक्वेशनच विचारलं होतं. ठीक आहे, त्यानंतर नेक्स्ट एक्झाम्पल इज एक्झाम्पल नंबर 6. हे पण बोर्डाच्या परीक्षेमध्ये विचारलेलं एक्झाम्पल आहे. मार्च 1983च्या एक्झाममध्येही विचारलेलं आहे. त्याचबरोबर ऑक्टोबर 1995च्या एक्झाममध्ये पण हे एक्झाम्पल विचारलेलं आहे. बघा काय एक्झाम्पलमध्ये म्हटलं आहे, अ व्हर्टिकल लाईट स्प्रिंग इज स्ट्रेच्ड बाय 2 सेंटीमीटर. एक आपण व्हर्टिकल स्प्रिंग घेतला आहे, म्हणजे लटकवलेला स्प्रिंग समजा, आणि त्याला आपण ताणतोय 2 सेंटीमीटर. व्हेन अ वेट ऑफ 10 ग्रॅम इज अटॅच टू इट्स फ्री एंड. म्हणजे त्याच्या दुसऱ्या टोकाला जेव्हा 10 ग्रॅमचं वजन आपण लटकवतो तर त्या वजनामुळे त्या स्प्रिंगची लांबी 2 सेंटीमीटरनी वाढत आहे. ओके, द वेट इज फर्दर पुल डाऊन बाय 1 सेंटीमीटर अँड रिलीज. आता ठीक आहे, ताणल्या गेला आहे स्प्रिंग 2 सेंटीमीटरनी. आता काय करतोय आपण, त्या वजनाला अजून खाली ओढलं, आपण ओढलं ना, अजून त्याला खाली ओढलं 1 सेंटीमीटरनी आणि सोडून दिलं. काय होईल, तर तो स्प्रिंग खालीवर व्हायब्रेट व्हायला लागेल आणि खालीवर व्हायब्रेट होत असताना त्याचे ॲम्प्लिट्यूड ऑफ व्हायब्रेशन किती असेल, 1 सेंटीमीटर की 3 सेंटीमीटर की 2 सेंटीमीटर. आता 2 सेंटीमीटर एक्सटेन्शन त्या स्प्रिंगमध्ये झालेलंच आहे त्या वजनामुळे, आणि आपण काय करतोय, अजून 1 सेंटीमीटर खाली ओढतोय आणि सोडतोय, त्यामुळे तो स्प्रिंग 1 सेंटीमीटरच्या ॲम्प्लिट्यूडनी ऑसिलेट होईल. कॉम्प्यूट इट्स फ्रिक्वेन्सी अँड ॲम्प्लिट्यूड. ॲम्प्लिट्यूड 1 सेंटीमीटर असेल, आपण आताच डिस्कस केलं, त्याची फ्रिक्वेन्सी आपल्याला शोधायची आहे. सो एक्स म्हणजे त्या स्प्रिंगचं झालेलं एक्सटेन्शन 2 सेंटीमीटर म्हणजे 0.02 मीटर. अप्लाय केलेला फोर्स 10 ग्रॅम आहे. सो त्या वेटला, त्या 10 ग्रॅमला आपल्याला न्यूटनमध्ये कन्वर्ट करावं लागेल, म्हणजे mg त्यानुसार तो कन्वर्ट होईल. सो m इज 10 × 10⁻³ किलोग्रॅम वेट. सो 10 × 10⁻³ × 9.8 न्यूटन एवढा त्या ठिकाणी ॲक्ट होणारा फोर्स असेल त्या स्प्रिंगवर, की ज्यामुळे एक्सटेन्शन किती झालं 0.02 मीटर. आणि ॲम्प्लिट्यूड 1 सेंटीमीटर ही आपल्याला शोधायची त्यांनी म्हटलेलं आहे, पण आपल्याला त्या याच्यावरनंच प्रॉब्लेमवरनंच लक्षात आलं की ॲम्प्लिट्यूड 1 सेंटीमीटर असेल, म्हणून मी डायरेक्ट इथे गिवनमध्येच लिहिलं त्याला, पण ते आपल्याला सांगायचं आहे. आपल्याला फ्रिक्वेन्सी शोधायची आहे आणि ॲम्प्लिट्यूड शोधायची आहे. मग ठीक आहे, पहिले आपण फ्रिक्वेन्सी शोधूया. मग फ्रिक्वेन्सी शोधण्यासाठी पहिले आपण फोर्स कॉन्स्टंट काढतोय, के इज इक्वल टू एफ अपॉन एक्स. एफ आहे 10 × 9.8 × 10⁻³ एक्स आहे 0.02, म्हणजेच के आला 4.9 न्यूटन पर मीटर. कॅल्क्युलेशन तिथे करून दिलेले आहेत. ठीक आहे, ओमेगा स्क्वेअर म्हणजेच के बाय एम असतं. के आहे 4.9, एम आहे 10 × 10⁻³ सो इट इज 490. ओमेगा स्क्वेअरची व्हॅल्यू मिळाली 490, म्हणजेच ओमेगा आपल्याला मिळतो 490चं स्क्वेअर रूट म्हणजेच 22.13 रेडियन पर सेकंद. मग ओमेगा जर आपल्याला मिळाला तर फ्रिक्वेन्सी काढता येते. ओमेगा म्हणजेच 2πn. 2πnची किंमत किती 22.13. सो एनची किंमत असेल 22.13 अपॉन 6.284. 2π म्हणजेच 6.284. रेशो घेतला, तो रेशो आला 3.5223 लिहिलं तरी चालतं. ठीक आहे, सो फ्रिक्वेन्सी इज 3.523 हर्ट्स. ठीक आहे, आपल्याला फ्रिक्वेन्सी मिळाली. आता बघा, ॲम्प्लिट्यूड पण आपल्याला सांगायची की 1 सेंटीमीटर असेल म्हणून. नाव ॲज द स्प्रिंग इज डिस्प्लेस्ड बाय 1 सेंटीमीटर फ्रॉम इट्स इक्विलिब्रियम पोझिशन, सो ॲम्प्लिट्यूड ऑफ ऑसिलेशन इज 1 सेंटीमीटर मीन्स 0.01 मीटर.